नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, 22 डिसेंबर 2024 ला 8वीची NMMS ची परीक्षा होणार आहे. तर त्या अनुषंगाने पेपर कसा असतो यासाठी आपण मागील वर्षाची म्हणजे 2023-24 ला झालेला जो पेपर होता बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच काय तर याला आपण काय म्हणतो मॅथ्सचा पेपर म्हणतो. तर तो पूर्ण म्हणजे 24 डिसेंबरला झालेला आहे संपूर्ण. चला तर आपण लगेच बघूयात ते प्रश्न कसे होते आणि त्यांचे उत्तर कसे होते, त्याच्या ट्रिक्स कशा होत्या, जेणेकरून तुम्हाला 22 डिसेंबरचा पेपर सोडवायला सोपा जाईल. यामध्ये बघा 1 ते 3 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध काय, तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध काय, म्हणजे सहसंबंधाचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला नीट समजून घ्या, कारण लगेच तुमची NMMS ची परीक्षा झाल्यानंतर 9 फेब्रुवारीला स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे 8वीची. तर त्यासाठी सुद्धा ह्या पेपरचे स्पष्टीकरण तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. तर पहिला प्रश्न होता पहा, BEG चा संबंध ADF शी आहे, तर तसा PSV चा संबंध कसा असेल. तर यामध्ये आपण जर बघितलं तर पहिला B आणि A चा संबंध बघितला तर याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसतंय की काय -1 चा फरक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथे जर आपण केलं तर इथे P च्या अगोदरचा अक्षर येणार आहे ते O येणार आहे, म्हणजे -1 चा फरक केला तर. त्यानंतर आता हिच्यामध्ये पहिलं O आलेलं आहे, म्हणजे हे पर्याय तर आपले काय झाले, कट झाले, हे कट झाले. आता राहिले हे दोन पैकी आपल्याला जर आपण इथे शेवटी U आहे, U आणि U आहे, फक्त मधलं अक्षर आपण जर चेक केलं तर पुढचं करायची गरजच नाही. तर मग आपण इथे दुसरं घेतलं तर इथे पण काय आहे की D च्या नंतर E येतो, म्हणजे इथे सुद्धा -1 चा फरक आहे. तर त्यानंतर S च्या पुढचं जर लेटर आधीच आपण घेतलं तर ते येतं R हे अक्षर येतं, म्हणजे इथे पण -1 चा फरक येईल. आणि त्यानंतर आपण जर G चा फरक बघितला तर G च्या फरकामध्ये G आणि F, इथे सुद्धा काय आहे, F नंतर G येतो, म्हणजे -1 चा फरक आहे. तर इथे V नंतर जर आपण बघितला तर V च्या अगोदर U येतो, म्हणजेच ORU हा पर्याय आलाय. म्हणजेच योग्य क्रमांकाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. अशा प्रकारे लॉजिक लावलेलं आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा आपल्याला दिलेला आहे, NOT चा संबंध MLO शी आहे, तर CUP चा संबंध काय आहे. तर N च्या अगोदर M येतो, म्हणजे पुन्हा इथे पण सेम लॉजिक लागलेलं आहे. काय तर यांच्यामध्ये -1 चा फरक आहे, म्हणजे N च्या अगोदर M येतो, म्हणून C च्या अगोदर येणारं अक्षर कुठलं असणार आहे, B लेटर हे असणार आहे. त्यानंतर O च्या यामध्ये बघा LMNO म्हणजे काय, हे इथे -3 चा फरक येतो. त्याचप्रमाणे इथे आपल्याला काय करायचं आहे, -3 चा फरक करायचा आहे, म्हणजे U च्या अगोदर काय येईल, तर U च्या अगोदर TS आणि कुठलं येणार, R येणार, म्हणून इथे आपल्याला एक लेटर मिळालं R. BR असा पर्याय कुठे आहे, तर बघा इथे आहे आणि इथे आहे. इथे तर नाहीये, म्हणजे हा पर्याय गेला, हा पर्याय कट झाला. या दोन मध्येच आपल्याला बघायचंय. तर तिसरा आपल्याला जो संबंध बघायचा आहे तर तो आहे T चा संबंध. बघूया T आणि O शी संबंध. तर यांच्यामध्ये फरक आपल्याला मिळणार आहे -5 चा, म्हणजे बघा O नंतर PQRST म्हणजे 5 चा फरक आहे. तसंच आपल्याला इथे काय करायचं आहे, -5 चा फरक करायचा आहे. P च्या आधीचं लेटर आपल्याला करायचं आहे, आणि P च्या आधीचं जे लेटर आहे ते आहे K. बघा K नंतर LMNO आणि P, म्हणजे जिथे 5 चा फरक आला, म्हणून BRK ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट उत्तर येईल. ह्याप्रमाणे लॉजिक लावायचं आहे. त्यानंतरचा आपला तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नाला 4 अक्षर दिलेले आहेत. MLIF चा पर्याय कुठे आहे, चा संबंध HGDA शी आहे, म्हणजे M आणि H यांच्यामध्ये कितीचा संबंध आहे बघा. जर आपण असं बघितलं की या दोघांमध्ये L आणि M यांच्यामध्ये किती आहे, 1 चा फरक आहे, म्हणजे
एमच्या अगोदर एल येतो म्हणजे -1चा फरक आला. त्यानंतर आपण जर बघितलं की हे शेवटचे अक्षर एफ आणि आय यांच्यामधला फरक जर बघितला तर GHI यांच्यात -3चा फरक आहे. आणि या दोघांमध्ये जर बघितला आय आणि एल मध्ये जर फरक बघितला तर आय आणि एल मध्ये पण काय आहे, एलच्या अगोदर तिसरा पर्याय येतो. म्हणजे आपल्याला पॅटर्न काय मिळालं तर पहिल्या याच्यामध्ये -1, -3 आणि -3 असं आपल्याला ते लॉजिक लागलेलं आहे. हिच्यामध्ये पण आपण बघितलं तर याच्यामध्ये काय आहे, GHच्या पुढे Gचा फरक येतो. म्हणजे इथे -FGH -1चा फरक येतो. यांच्यामध्ये जर बघितलं तर D नंतर EFG -3चा फरक आला. यांच्यामध्ये बघितलं तर BCD -3चा फरक आला. म्हणजे हे याप्रमाणे लॉजिक लागलं. तर सेम आपल्याला इथे त्याचप्रमाणे करायचं आहे. तर के आणि असा संबंध लावलाय तसाच आपल्याला तिसऱ्याशी संबंध काय म्हणतात. तिसऱ्यामध्ये लेटरमध्ये पहा के आणि एल यांच्यामध्ये काय आहे, +1चा संबंध आहे. एल आणि आय मध्ये पुन्हा एल आणि आय मध्ये -3चा संबंध आहे. म्हणजे आय नंतर JKL याप्रमाणे JKL म्हणजे 3चा. आणि यांच्यामध्ये परत आय नंतर पुन्हा JKLM म्हणजे इथे काय येतो, +4चा संबंध आला. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं की +1 -3 आणि +4 असा संबंध मिळाला. तर सेम त्या पद्धतीने जर आपण केलं तर याच्यामध्ये बघा इथे +1चा संबंध आहे, इथे पण +1चा संबंध आहे. पण इथे D नंतर A मध्ये काय आहे, 3चा संबंध येतो. पण आपल्याला इथे काय पाहिजे, +4चा संबंध पाहिजे. म्हणजे पुढचा I नंतर M म्हणजे नेक्स्ट आहे म्हणून. मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर संबंध बघितला आपण D आणि G मध्ये तर तिच्यामध्ये येतो -3चा संबंध. आणि त्यानंतर हिच्यामध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये येतो D नंतर EFGH म्हणजे इथे +4चा संबंध आला. +1 -3 आणि +4 +1 -3 +4. मग पर्याय क्रमांक किती उत्तर करेक्ट आलं आपलं, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. याचं जर तुम्हाला जर दुसरं काही लॉजिक लागलं असेल अजून तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला सॅटचा पेपर म्हणजे गणिताचे संपूर्ण सोल्युशन जर तुम्ही बघितलं नसेल तर या आधीचा व्हिडिओ आपण गणिताचा संपूर्ण सोल्युशन दिलेला आहे ट्रिक सकट, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्याच्यावरून बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला SST आणि विज्ञान सायन्स यांची पण तुम्हाला उत्तरसूची, तुम्हाला कसे प्रश्न होते त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला मिळून जातील. तर चॅनल सोबत राहा. त्याचबरोबर 22 तारखेची जर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं जर आन्सर की हवी असेल तर नक्कीच तुम्ही आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करून ठेवाल. चला तर आपला पुढचा प्रश्न आहे 4 आणि 5 साठी. आपल्याला दिलेल्या आहेत आरशाच्या प्रतिमा शोधायच्या आहेत. तर ह्याप्रमाणे इथे आरशाची प्रतिमा म्हणजेच ही आकृती आपण याप्रमाणे टाकली तर इथे आपल्याला हा जो आकार दिलेला आहे तो साधारण आपल्याला कसा, ही कोयरी याप्रमाणे दिसेल. आणि इथे हा जो रेषांचा भाग आहे तो असा दिसेल. मग आता इथे बघितलं तर बघा ह्याप्रमाणे अशी आपल्याला आकृती दिसली पाहिजे. कारण आरशाची प्रतिमा आहे, जर ही येते लेफ्ट साइड आणि ही येते राईट साइड. आरशामध्ये सर्वात आधी जर आपण इथे आरसा ठेवला तर इथे राईट साइड येते आणि इथे L म्हणजे लेफ्ट साइड येते, डावी बाजू ते. तर याप्रमाणे इथे पहा. तर इथे आपण पहिल्यांदा बघितलं तर आपल्याला अशी बाजू यायला पाहिजे, ही आहे, हे आहे. पण इथे U आहे तो पण आपल्याला काय झालेला आहे, बरोबर या बाजूने पडलेला दिसतो. पण इथे पहा भरलेला त्रिकोण आहे, इथे भरलेला त्रिकोण नाही म्हणजे ही आकृती कट झाली. त्यानंतर इथे आपल्याला तिघही भरलेले त्रिकोण आहेत. पण जर बघितलं तर इथले अशा प्रकारे रेषा पाहिजेत, इथे आडव्या रेषा आहेत म्हणून ही आकृती गेलेली आहे. त्यानंतर इथे ह्याप्रमाणे केलेलं आहे पहा. तर इथे ही जी आकृती आहे ती अशी यायला पाहिजे
इथे उलटी दिली म्हणजे हा पर्याय पण कट झाला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे आपल्याला आरशामध्ये प्रतिमा दिसेल. त्यानंतरचा पुढचा 5वा प्रश्न लगेच बघूया. बघा 5व्या प्रश्नाची आकृती अशी दिलेली आहे. तर इथे आपल्याला आरशामध्ये इथे 0 येईल आणि हा एस आहे तो आपल्याला असा दिसेल. इथे जे आहे तर तो आपल्याला याप्रमाणे उलटा असा दिसणार आहे आणि इकडे ट्रायंगल आहे. तर मग आता हिच्यामध्ये हा भरलेला इकडे आहे तर ही रेषा अशी आहे तर आपल्याला ह्याप्रमाणे दिसणार आहे. मग अशी आकृती कुठे आहे तर सगळीकडेच आहे. पण आपल्याला कट होणारी आकृती कोणती दिसेल तर हिच्यामध्ये पहा हा जो त्रिकोण आहे इथे काय पाहिजे आपल्याला गोल पाहिजे. इथे त्रिकोण आहे म्हणजे ही आकृती पण गेली. इथे पण काय आहे त्रिकोण आहे ही आकृती पण आपल्याला गेली. त्यानंतर हा जो या बाजूला आहे तर यामध्ये पुन्हा बघा की ही आकृती आपल्याला आरशामध्ये जवळ दिसणार आहे. एस आपल्याला उलटा दिसणार आहे. हा त्रिकोण वरती भरलेला दिसणार आहे आणि हा त्रिकोण रेषेच्या त्या बाजूला दिसणार आहे. हा एरो उलटा आहे तो या बाजूने दिसणार. इथे बघा त्रिकोण दिलाय आणि एस दिलाय म्हणजे ही आकृती तर आपली कट झाली. इथे पण सेम कंडिशन आहे. ही आकृती कट झाली. इथे मात्र बरोबर आहे. आणि इथे पहा हा जो त्रिकोण आहे तो काय आहे एसच्या खालच्या बाजूला यायला पाहिजे पण तो इथे आहे म्हणजे ही पण आकृती आपली गेली. आणि याप्रमाणे आपल्याला या सगळ्या कंडिशन करेक्ट आपल्याला कुठे आहेत पर्याय क्रमांक 3 मध्ये करेक्ट आहे. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. जरी आपल्याला या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा वॉटर इमेज आणि मिरर इमेज सोप्या वाटत असल्या तरी पण आपलं निरीक्षण जर थोडंसं जरी चुकलं तरी सुद्धा आपले मार्क्स जाऊ शकतात. तर बी केअरफुल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी आपल्याला सूचना दिली आहे. काय तर आपल्याला व्हेन आकृती दिली आहे आणि त्या आधारित प्रश्न विचारलेला आहे. तर थोडं आपला कसरत करावी लागणार कारण पुढच्या पानावर आपल्याला याचे प्रश्न दिलेले असणार. चौरस आहे तो ओडिशी प्रकाराचं नृत्य आहे, कथ्थक नृत्य आहे आणि हा जो आपल्याला दंडगोलासारखा आकार दिलाय त्याच्यात भरतनाट्यम आहे, त्रिकोणामध्ये कुचिपुडी आहे. तर ह्याप्रमाणे आपण त्याचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे. कथ्थक व्यतिरिक्त इतर सर्व नृत्य प्रकार येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवलेत? कथ्थक व्यतिरिक्त सर्व प्रकार म्हणजे त्यांना कथ्थक येत नाही म्हणजे कथ्थक सोडून सगळे एकत्र येणारे असे कोणते आहेत तर ते बघायचे आहेत आपल्याला. बघा इथे आपल्याला दिलंय कथ्थक सोडून हे आहे कथ्थक. कथ्थक सोडून सगळे प्रकार येणारे म्हणजे वर्तुळामध्ये नसलेलं अक्षर पाहिजे. तर बघा हे चौरसामध्ये पण आहे, त्रिकोणामध्ये पण आहे भरतनाट्यम म्हणजे अक्षर कोणतं मिळालं झेड मिळालं म्हणजे पहिल्याचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं झेड. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. कथ्थक व भरतनाट्यम हे दोन्ही नृत्य प्रकार न येणारे नर्तक कोणत्या अक्षराने दर्शवलेले आहे? आता दोन्ही कथ्थक आणि भरतनाट्यम न येणारे बघा कथ्थक आणि भरतनाट्यम न येणारे म्हणजे कशामध्ये पाहिजे आपल्याला त्रिकोण वर्तुळ पण नको, सर्कल पण नको आणि याच्यामध्ये पण नसलेले ते सोडून असे कोणते आहेत की तर हिच्यामध्ये बघा इथे पी हे अक्षर आहे की ज्याला कथ्थक पण येत नाही आणि हिच्यामध्ये पण नाही तो भरतनाट्यम पण म्हणजे नको आहे त्याला. तर हिच्यामध्ये हिच्यामध्ये हे सगळे अक्षर बसतात म्हणून हे पीच एक सेपरेट आहे आणि कुचिपुडी वाय या दोघांनाच हे दोघं पण प्रकार आवडत नाहीत किंवा येत नाहीत म्हणून उत्तर आलं पी आणि वाय. असा पर्याय कुठे आहे आपण लगेच बघूया. बघा हिच्यामध्ये पी आणि वाय पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे. केवळ कुचिपुडी आणि भरतनाट्यम हे दोन्ही प्रकार करता येणारे नर्तक दोन्ही पण येणारे कुचिपुडी आणि भरतनाट्यम. कुचिपुडी आणि भरतनाट्यम दोघं पण येणारे कुठलं अक्षर आहे तर आर अक्षराने दर्शवलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक त्याचं उत्तर योग्य उत्तर काय येणार आहे त्याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे आर म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर करेक्ट होतं. त्यानंतरचा पुढचा 9वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. दिलेला आहे जर एका सांकेतिक भाषेत इंडिया हा शब्द ह्याप्रमाणे लिहितात तर
अमेरिका हा शब्द कसा लिहिणार. आता याच्यासाठी मित्रांनो थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला लॉजिक कशा प्रकारे सांकेतिक कोड वापरलाय हे लिहिता येणार नाही, म्हणून थोडंसं आपण दुसऱ्या पेपरवर बघूया. बघा, इंडियाला आपल्याला याप्रमाणे दिलंय. तर आय हे अक्षर 9व्या क्रमांकावर येतं, याप्रमाणे आपल्याला 9व्या क्रमांकावर येतं. एन 14व्या क्रमांकावर येतं, डी 4थ्या क्रमांकावर येतं, आय पुन्हा 9व्या क्रमांकावर येतं आणि पहिल्या क्रमांकावर ए येतं. त्याचप्रमाणे आपल्याला इथे जर बघितला तर क्यूचा क्रमांक किती येतो, तर क्यू आपल्याला ह्या बाजूने बघायचा आहे, म्हणजेच लेफ्ट साईडने. तर क्यू हा 10व्या क्रमांकावर येतो, हा 15व्या क्रमांकावर येतो, व्ही 5व्या क्रमांकावर येतो, नंतर क्यू हा पुन्हा काय आहे 10व्या क्रमांकावर येतो आणि वाय हा 2ऱ्या क्रमांकावर येतो. म्हणजेच आपल्या NMMSच्या अल्फाबेटिकल सिरीजमध्ये म्हणजे त्या गटामध्ये झेड हे अक्षर पण घेतलेलं आहे, पण स्कॉलरशिपला फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्याप्रमाणे जर आपण घेतलं, बघा याप्रमाणे घेतलं तर आपल्याला 1 2 3 4 5व्या क्रमांकावर व्ही येतो. याप्रमाणे जर झेड 1 2 3 4 26 लेटर घेतले तर याप्रमाणे आपल्याला पूर्ण म्हणजे या बाजूने घेतलं तर 9व्या क्रमांकावर आय येतो. एन हा किती नंबरवर आहे, 14 नंबरवर आहे आणि डी हा 4थ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे त्याच्या उलट बाजूने घेतलं तर वाय हा 2ऱ्या क्रमांकावर येतो. त्यानंतर आहे क्यू हे लेटर 10व्या क्रमांकावर येते. याप्रमाणे आपण उलट सुलट करून घेतलं. तेच लॉजिक आता आपल्याला काय लावायचं, इथे लावायचं. ए हा कितव्या क्रमांकावर येतो, तर ए पहिल्या नंबरवर येईल. एम हा इकडून जर आपण घेतला म्हणजे या बाजूने जर घेतला तर 13व्या क्रमांकावर, हे 5व्या क्रमांकावर, हा 18 क्रमांकावर, हा 9व्या क्रमांकावर, 3 आणि 1 याप्रमाणे आपल्याला क्रमांक मिळालेले आहेत. तर याप्रमाणे याच्यापेक्षा आपल्याला उलट बाजूने म्हणजे इथे बघा 9च्या पुढचा 10वा क्रमांक, 14च्या पुढचा 15वा क्रमांक, याप्रमाणे उलट दिशेने या बाजूने आपल्याला आता क्रमांक लावायचे आहेत. 1 नंतर इथे 2 नंबरला कुठला नंबर येईल, इथेच बघितलं आपण 2 नंबरला काय येईल तर वाय येईल. म्हणजे इथे मिळाला वाय, इथे 2 नंबरला, इथे 14 नंबरला, इथे 6व्या क्रमांकावर, इथे 19वा क्रमांक, इथे 10वा क्रमांक 10 नंबरचा, इथे 4था क्रमांक आणि इथे 2 क्रमांक. म्हणजे पुन्हा आपल्याला इथे वाय आणि इथे पण वाय मिळेल. असा पर्याय कुठे आहे का की दोन्ही ठिकाणी वाय वाय. तर बघा इथे तर आपल्याला सुरुवात काय झाली, झेड पासून झाली म्हणजे हा पर्याय गेला. इथे पण झेड पासून आहे म्हणजे हा पर्याय पण आपला गेला. त्यानंतर आता राहिले कुठले, हे 2 पर्याय, इथे वाय आणि इथे वाय, इथे पण दोन्ही ठिकाणी वाय वाय आहे. चला पुढचं शोधूया. तर या बाजूने आपल्याला 14वा क्रमांक म्हणजे इकडून केले तर हे 6 आणि 5 11 12 13 14, 14 क्रमांकाला एम येतो. म्हणजेच इथे एम हे अक्षर मिळालं आपल्याला. त्यानंतर 6व्या क्रमांकावरचं अक्षर आहे यू. मग आता बघूया YMU, पण इथे पण YMU तसंच दिलेलं आहे आणि 4थं अक्षर इथे आणि इथे मात्र काय आहे, वेगळं आहे. तेवढं मिळालं की पुढची करायची आपल्याला काही आवश्यकता पडणार नाही. तर 19 नंबरचं म्हणजे या बाजूने 19 नंबरला अक्षर येतं, H हे अक्षर येतं. त्यानंतर इकडून 10व्या क्रमांकावरचं अक्षर ते येतं, क्यू हे लेटर येतं आणि 4थ्या क्रमांकावरचं W हे येतं. म्हणजे YMUHQWY हा पर्याय कुठे आहे बघा, यामध्ये आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. असं लॉजिक त्याला लावायचं आहे. त्यानंतरचा पुढचा दिलेला आहे आपल्याला 10व्या नंबरचा प्रश्न दिलाय. गो अहेड हा शब्द याप्रमाणे लिहितात, तर सांकेतिक भाषेत स्टॉप नाऊ हा शब्द कसा लिहिणार. बघा याप्रमाणे आपण लिहून घेतलं. तर याच्यामध्ये आपल्याला काय होतं की अंतर कसं दिलेलं आहे ते बघायचं आहे. म्हणजे जर आपण जी नंतरच्या पुढे काय येतो, H येतो, म्हणजे इथे +1चा, O नंतर P येतो म्हणजे इथे पण आपल्याला +1 झाला. A नंतर B येतो +1, सगळ्यांमध्ये काय आहे +1चा. D नंतर इथे पण बघितलं तर शेवटी पण +1चा. म्हणजे या फॉर्मॅटनुसार आपल्याला या लॉजिकनुसार +1चा अंतर पाहिजे, तेच आपल्याला इथे मध्ये करायचं आहे. तर पहा S नंतर +1 केला, Sच्या पुढे काय मिळतो आपल्याला, T मिळतो, बरोबर आहे. आणि T नंतर इथे Tच्या पुढे U मिळतो.
ओच्या नंतर पी मिळतो, पीच्या पुढे +1 केला तर क्यू मिळतो, एनच्या पुढे ओ, ओच्या पुढे पी आणि डब्ल्यूच्या पुढे एक्स. ह्याप्रमाणे आपल्याला +1चं जर सगळ्यांमध्ये आपण +1चा हे केला तर नेक्स्ट पुढचं लेटर मिळतं. म्हणजे TUPQ असं अंतर TUPQ इथे नाही, इथे आहे म्हटल्यावर आपल्याला योग्य पर्याय काय मिळाला? पर्याय क्रमांक 3 मिळाला. याप्रमाणे हे सांकेतिक भाषा करायचं होतं. त्यानंतरचा पुढचा 11 नंबरचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत स्वप्न हा शब्द 28 याप्रमाणे 28 नुसार लिहितात, तर शिंदे हा शब्द कसा लिहिणार? आता याच्यामध्ये बघा, स्वप्न हा शब्द, आता इथे आपल्याला अंक दिलेला आहे म्हटल्यावर इथे काय करायला लागेल? आपल्याला काय करावं लागेल? त्याचे नंबर शोधावे लागतील. एसचा क्रमांक किती येतो? तर एसचा क्रमांक येतो 19, डब्ल्यूचा क्रमांक 23. या बाजूने आपल्याला सुरुवातीपासून लेफ्ट टू राईट नंबर शोधायचे आहेत. इथे 1 येतो, पीचा क्रमांक 16 आहे, एनचा क्रमांक 14 येतो, एचा क्रमांक पुन्हा 1 येतो. या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली, सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर यांचं आपल्याला सगळ्यांची बेरीज म्हणजे पहा, 6 आणि 4 10, 10 11, 11 नंतर हे 10 21 22 23 24, हातच्याला 2, 2 आणि 1 3, 4 5 6 7 म्हणजे 74, 74 असं आलं. याला जर इथे पण मला काय दिलेलं आहे, ह्याच्याबरोबर 28 येतं, म्हणजेच काय करायचं, 7 × 4 केले तर त्याचं उत्तर 28 येतं. हेच लॉजिक आता आपल्याला इकडे लावायचं आहे. तर एसची किंमत इथे म्हणजे स्थान आहे 19 नंबरवरचं एसचं, एचची किंमत प्लेस आहे 8, इथे 9, त्याच्यानंतर 14, डी 4 नंबरवर आणि 5 नंबरवर. या सगळ्यांची जर आपण ॲडिशन केली, बेरीज केली तर 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13, 13 आणि 9 पुन्हा किती होतील? 22, 22 आणि 17. हे 17 जर केले तर यांची सगळ्यांची जर बेरीज केली, या सगळ्यांची तर ती येते 59 येते. बरोबर 5 × 9 केले तर यांचा गुणाकार किती? 9×5 45, 9 किंवा 5 9 जा 45. हेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजेच तो पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 वर हे करेक्ट उत्तर असणार आहे आपलं. याप्रमाणे तुम्हाला लॉजिक लावायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. पहा, 12 ते 14 साठी दिलेला आहे. गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे. तर यामध्ये आकृती ओळखताना पहा कसं केलेलं आहे. आपल्याला 1 2 3 4 पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये जर बघितलं तर सगळ्यांचे हे ॲरो आहेत बघा, तर ते सगळे वरच्या बाजूने आहेत, हा फक्त खालच्या बाजूने आहे. पण असं आपण न लावता एवढा विचार केला तरी आपल्याला पर्याय क्रमांक 1 येतो. पण असं न बघता जर असं आपण बघायचं की ॲरोच्या बाजूला या बाणाचं शेवटचं टोक आहे, इथे पण शेवटचं टोक आहे, इथे पण शेवटचं आहे, पण इथे बघा हे दोघांचे ॲरो सारखे आहेत, म्हणून हे आपल्याला गटात न बसणारी आकृती कोणती येईल? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 13 नंबरचा प्रश्न आहे. यामध्ये पहा आपल्याला गटात न बसणारे. आता हा जो रंगवलेला ॲरो आहे तो काय आहे की इथून जसा एक एक पुढे सरकतो किंवा ॲरोच्या पुढे याप्रमाणे आकृती आहे किंवा याच्या पुढे चंद्रकोर आहे आणि याच्या पुढे बरोबर याची दिशा बदलली की ह्याची दिशा बदलते आणि याच्या मागे ही आकृती आहे. तर याप्रमाणे आणि ह्याच्या समोरासमोर आपल्याला बरोबर हे दिलेलं आहे. पण ही इथे आली, पण या आकृतीमध्ये बघा की ह्याच्या पुढे आपल्याला काय पाहिजे होतं की ही आकृती पाहिजे होती. म्हणजे बघा हे ओव्हल याप्रमाणे इथे प्रत्येक ठिकाणी असं दिलंय, पण ही आकृती आपली त्याच्या मागे आहे, पण याच्या पुढे ही आकृती दिली आहे. इथेच आपल्याला काय झालेलं आहे? फरक पडला. आणि त्याचप्रमाणे अजून एक बघितलं तर जर ही आकृती असेल आणि याच्या पुढे टोक असेल तर आपल्याला हा ॲरो काय पाहिजे होता? ह्याप्रमाणे पाहिजे होता, कारण इथून डायरेक्शन असं आलं म्हणजे याप्रमाणे, तर हे वरती जायला पाहिजे. तर ही इथे चुकीची आकृती आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय येणार? पर्याय क्रमांक 3 त्याचं करेक्ट उत्तर येणार. त्यानंतर
14 नंबरचा प्रश्न आहे. तर यामध्ये समोरासमोर आपल्याला काय दिलेलं आहे, प्लसचं साईन आणि रंगवलेलं सर्कल आहे. पण इथे पण सेम आहे, पण इथे बघा हे एका साईडला आलेले आहेत, म्हणून इथे एका साईडला आले म्हणून चुकीची किंवा गटात न बसणारी आकृती काय आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. म्हणजे 22 तारखेची तुम्हाला आन्सर की जर बघायची असेल, स्पष्टीकरण बघायचे असतील, उत्तरं चेक करायचे असतील, जेणेकरून आपल्याला किती मार्क्स मिळतात हे जर बघायचं असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपल्याला गणित, सायन्स आणि SST म्हणजे समाजशास्त्र आणि विज्ञान यांची जर उत्तरपत्रिका 2023ला झालेला जो पेपर होता तो जर बघायचा असेल, त्याचे स्पष्टीकरण बघायचे असेल तर मी ते लगेच अपलोड करणार आहे. तर चॅनल सोबत राहा, जाऊ नका. आणि तुम्हाला परीक्षेसाठी विश यू ऑल द बेस्ट. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 15 ते 17 साठी सूचना दिलेली आहे आपल्याला की एक विशिष्ट गट दिलाय, म्हणजेच आपल्याला काय दिलेलं, त्या गटाशी जुळणारे पद ओळखायचे आहे. आता 15 नंबरचा प्रश्न दिलाय KGA, JFG, MJH. तर यांच्याशी याला जे लॉजिक लागेल तेच पर्यायातून कुठलं लॉजिक लागलं असं आपल्याला ते शोधायचं आहे. तर यामध्ये बघा, जर आपण इथे ज्यांचे क्रमांक जर लिहिले, म्हणजे K चा क्रमांक प्लेसवर किती येतो, तर K 11 नंबरवर येतो, G हा 7 नंबरवर येतो आणि A हा 1 नंबरवर येतो. आणि या सगळ्यांची जर ऍडिशन केली आपण तर यांची 11 आणि 7 18, 18 आणि 1 किती याची बेरीज येते, 19 बेरीज येते, 19 येते. त्याचप्रमाणे J ची किंमत किती होते, J 10 नंबरवर आहे, F 6 नंबरवर आहे आणि G चा क्रमांक किती होतो, 7 नंबर होतो. यांची जर बेरीज केली 6 आणि 7 13, 13 आणि 10 किती झाले, 23 झाले. याप्रमाणे आले. M 13 नंबरवर आहे, J 10 नंबरवर आहे आणि H किती नंबरवर येतो, तर 8 नंबरवर येतो. यांची ऍडिशन जर केली 13 प्लस 8 केले तर 21 प्लस 10 31 होतात, म्हणजे 31 झाले. याप्रमाणे आपल्याला यांची ऍडिशन मिळते. तर काय लक्षात येतं आपल्या, 19, 23, 31 क्रमाने म्हणजे चढत्या क्रमाने येणारे मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स आहेत. मग आता याच्या पुढचे प्राईम नंबर्स काय येईल, 31 नंतरचा प्राईम नंबर 37 आहे आणि त्याच्यानंतर 41, म्हणजे 31 नंतरचा प्राईम नंबर कोणता येईल, तर 37, 41, 43 याप्रमाणे आपल्याला प्राईम नंबर मिळणार आहे. तर बघूयात, 37 जर असेल तर तो, नसेल तर पुढचा नंबर घेऊया. आता याच्यामध्ये जर आपण O ची किंमत घेतली तर O येतो 15 क्रमांकावर, 18 क्रमांकावर आणि T येतो 20 क्रमांकावर. यांची सगळ्यांची जर बेरीज केली तर ती येते, यांची बेरीज केली तर ती येते 53. त्याप्रमाणे इथे 16 प्लस 13 प्लस 6 यांची बेरीज 16, 17, 18, 19, 19 आणि 6 यांची बेरीज केली तर 5 आले, म्हणजे 25 झाले. 25, 35 आणि 25, 30, 35 यांची सगळ्यांची बेरीज झाली 30, 35. यांची एक तिच्यामध्ये मिळवला तर याप्रमाणे यांची बेरीज मिळाली 35. त्यानंतर R ची किंमत आहे 18 प्लस 13 प्लस 12. यांची ॲडिशन केली तर ती येते 43. त्यानंतर यांची जर बेरीज केली तर 20 अधिक 14, 14 प्लस 8 यांची ॲडिशन केली तर ती येते 42. आता बघा, हिच्यात 37 तर कोणाचीच आली नाही, मग 41, 41 पण कोणाचीच आली नाही, पण पुढची आली 43. 43 कोणाची आली तर ही इथे आली, म्हणजेच पुढचा नेक्स्ट प्राईम नंबर ची ॲडिशन म्हणजे या गटात जुळणारा पर्याय काय असणार आहे आपल्याला याप्रमाणे दिलाय. म्हणून योग्य उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे येणार आहे. आता तसं बघितलं तर इथे 53 पण येतो, पण आपल्याला एकच पर्याय निवडायचा आहे आणि 43 च्या नंतर 53 येतो, मूळ संख्या नंतर येते, म्हणून योग्य पर्याय काय येणार आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 16 नंबरचा प्रश्न पहा, BYX, GTS, DWV यांच्या गटाशी जुळणारा आपल्याला पर्याय शोधायचा आहे की कोणता असेल. तर पहा, ह्याप्रमाणे मी लिहून घेतलं BY. याच्यामध्ये बघितलं तर
याच्या नंतरचा म्हणजे याच्यामध्ये -1चा फरक आहे, किंवा आपण ह्या म्हणजे असं घेतला +1चा फरक आहे. याच्या नंतरचा S नंतर T येतो, V नंतर W येतो. तर त्याचप्रमाणे आपल्याला पर्यायामध्ये शोधायचं आहे. तर हिच्यामध्ये बघा C आणि Xच्या नंतर Y यायला पाहिजे, इथे नाहीये म्हणजे हा पर्याय आपला कट झाला. त्यानंतर P नंतर Q येतो, S नंतर R येतो, पण Sच्या आधी R येतो. आपल्याला आधीचं अक्षर पाहिजे, पण इथे काय V नंतरचा पाहिजे. म्हणजे इथे काय झालं, इथे T पाहिजे होता, म्हणजे हा पर्याय सुद्धा काय झालेला आहे, आपला कट झालेला आहे. त्यानंतर F नंतर हा पर्याय सुद्धा काय झालेला आहे, F नंतर काय पाहिजे, G पाहिजे, पुढचं लेटर पाहिजे ना. म्हणजे X नंतर Y येतो, S नंतर T येतो, V नंतर W येतो, तसंच F नंतर G यायला पाहिजे. म्हणजे हा पर्याय पण कट झाला. म्हणजे राहिला पर्याय काय आपला, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. एवढं जरी बघितलं तरी आपल्याला काय लक्षात येतं, पीच्या पुढे Q येतो ह्याप्रमाणे. आणि जर आपण इथे बघितलं तर या बाजूने म्हणजे डावीकडून उजवीकडून आपण गेला तर याचं 2 येतं, आणि उजवीकडून गेला तर बीचं स्थान पण 2 येतं. त्याचप्रमाणे आपण ह्याप्रमाणे उजवीकडून जर काउंट म्हणजे शेवटकडून काउंट करत आला तर T हे अक्षर किती नंबरवर येतं, 7 नंबरवर येतं, आणि Gचा पुढून नंबर 7 येतो. म्हणजे दोघांचे स्थान तेच आहेत. इथे W इकडून 4 नंबरवर येतो, Dचा क्रमांक पण 4 नंबरवर. तसंच आपण इथे J, Q आणि P घेतला तर या बाजूने आपल्याला इकडून Jचा क्रमांक 10 येतो आणि इकडून Qचा क्रमांक सुद्धा 10 येतो. म्हणून योग्य पर्याय काय आहे, पर्याय क्रमांक 2. ह्याप्रमाणे आपल्याला लॉजिक लावायचं होतं. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे, PTL LPH FJB याचा संबंध कसा लागतो. तर बघा यांच्यामध्ये म्हणजे T आणि Pच्या पुढे QRST म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, तर 4चा फरक आहे. यांच्यामध्ये 4चा फरक. T आणि L यांच्यामध्ये काय आहे, 8चा फरक आहे. म्हणजे यांच्यामध्ये 8चा फरक आहे, किंवा -8 घ्या, काही फरक पडत नाही. म्हणजे आपण असं जर घेतलं तर यांच्यामध्ये H आणि Pच्या मध्ये जर समजा मी असं घेतलं, काय दिले होतं, L आणि T मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8चा फरक आहे. आणि P आणि H मध्ये H पासून P पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8चा फरक आहे. म्हणजे इथे पण आपल्याला काय सेम लॉजिक मिळालं, 8चा फरक आहे. त्यानंतर L आणि P मध्ये L नंतर MNOP म्हणजे इथे 4चा फरक आला. तसंच F नंतर यांच्यामध्ये पण 4चा फरक आहे. B पासून J पर्यंत काउंट केलं तर तिथे पण आपल्याला 8चा फरक येणार. बघा जर बघायचं असेल B पासून J पर्यंत, B पासून 1 2 3 4 5 6 7 8चा फरक आला. याप्रमाणे आपल्याला गटात बसणारा जर पर्याय बघितला आपण तर R पासून S T U V W X Y V पर्यंतच घ्यायचंय ना. R नंतर जर बघितलं आपण तर R चा क्रमांक 18 येतो आणि V चा क्रमांक किती येतो, 22 येतो. त्याच्यामध्ये यांच्यामध्ये जर बघितलं तर 4चा क्रमांक येईल, म्हणजे 4 फरक येईल. त्यानंतर V आणि P मध्ये जर बघितला तर P पासून 1 मिनिट बघा, P पासून जर आपण घेतलं V पर्यंत 1 2 3 4 5 6चाच फरक येतो. म्हणजे फक्त किती येतो, इथे 6चा फरक येतो. म्हणून हा पर्याय कट झाला. त्यानंतरचा पुढचा पर्याय बघा, T नंतर UVWX म्हणजे इथे 4चा फरक आहे. आणि इथे P नंतर QRSTUVW आणि X इथे 8चा फरक आला. म्हणजेच योग्य उत्तर काय मिळालं आपल्याला, पर्याय क्रमांक 2 आला. पुढचं आपल्याला चेक करायची काही गरज नाही, पण तरी पण जर तुम्हाला बघायचंच असेल की खरंच तसं आहे का तर बघूया. बघा W नंतर Z मध्ये कितीचा फरक येतो, फक्त 3चा फरक येतो. आणि T पासून Z पर्यंतचा जर केला तर तो फरक येतो 6चा फरक येतो. म्हणजे हा पर्याय पण चुकीचा आहे. त्यानंतर E आणि A मध्ये 4चा फरक आहे, पण A आणि G मध्ये इथे 1 आहे आणि इथे 7 आहे. म्हणजे यांच्यामध्ये 6चा फरक येईल. म्हणजे हा पर्याय पण गेला. योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हेच करेक्ट होतं. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न दिलाय 18 ते 21 साठी
विसंगत पद ओळखायचं आहे, म्हणजेच काय, फाइंड ऑड मॅन आउट करायचं आहे. तर ऑड मॅन आउट मध्ये 18 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर त्यामध्ये जर बघितलं आपल्याला तर ह्यांचा गुणाकार जर केला, म्हणजे बघा 8 मल्टिप्लाय बाय 9 केला, 8 9 72, तर ते आपल्याला पहिलं उत्तर मिळालेलं आहे. यांचा गुणाकार केला, 7 9 जा 63 मिळाला, त्यानंतर 7 4 जा 28 मिळाला, त्यानंतर 9 6 जा 54 होतो, पण इथे काय आहे 56 आहे. म्हणजेच आपल्याला गटात न बसणारा ऑड मॅन आउट चुकीचा पर्याय कुठला आहे किंवा गटात न बसणारा टर्म कोणती आहे तर पर्याय क्रमांक 4 याप्रमाणे त्याचं लॉजिक होतं. त्यानंतरचा पुढचा 19 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. ह्याप्रमाणे आपल्याला दिलेला आहे 252. तर ह्याचं लॉजिक लावताना आपल्याला कसं लावायचं आहे बघा. जर असं आपल्याला हे करायचं आहे, या सगळ्यांची जर मी बेरीज केली, 2 + 5 + 2 यांची बेरीज येते 9 येते. यांची सगळ्यांची बेरीज केली तर ती ह्यांची बेरीज जर केली तर ती 6 येते. यांची जर मी बेरीज केली तर इथे परत 9 आले, आणि ह्यांची जर मी ऍडिशन केली तर 9 + 5 किती होतात, 14 होतात. तर हिच्यामध्ये बघा या सगळ्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. फक्त याला काय आहे, 3 ने भाग जात नाही, निश्चेष भाग जात नाही, म्हणून चुकीची टर्म कुठली आहे किंवा गटात न बसणारा विसंगत पद कोणतं आहे, ऑड मॅन आउट कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. हे एक लॉजिक आहे. अजून एक दुसरं लॉजिक जर मी लावलं तर बघा त्याला आपल्याला दुसऱ्या लॉजिकला असं करता येईल. आपल्याला 252 आहे, म्हणजेच आपल्याला साधारण कशापर्यंत जातं तर इथे जर मी घेतलं 6चा क्यूब प्लस केला, 6चा वर्ग किती होतो, 6चा क्यूब किती होतो, 216 होतो, प्लस 6, थोडं माफ करा, 6चा वर्ग 36 होतो, 6 + 6 12 झाले, आणि 1 केला 4 5 इथे झाले, म्हणजेच 52 आले. त्याचप्रमाणे इथे 5चा क्यूब प्लस 5चा स्क्वेअर म्हणजे 125 अधिक 25 केले तर 150 येतात. त्यानंतर इथे क्रमाने आपण केलंय 6 5 आणि इथे 810 आहे, म्हणजेच साधारण 9च्या घन अधिक 9चा वर्ग मिळवला तर 9चा घन 729 होतात, प्लस 81, 1 आणि 9 10 झाले, 9 10 11 आणि 1 बरोबर इतकी बेरीज झाली बघा आपल्याला त्याची. आणि इथे जर बघितलं तर 392, म्हणजे साधारण आपल्याला इथे काय पाहिजे होतं, जर 343 किंवा त्याच्या जवळपास असेल तर 7चा क्यूब प्लस 7चा स्क्वेअर केला तर 343 प्लस 49 जर केले तर यांची 9 10 11 12 हात चला, एक इथे 9 आणि 3. आता सगळ्यांना लॉजिक सारखं बसलं, मग आता हिच्यात काय करायचं, तर मग शेवटी काय करायचं, या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला बरोबर काय येतं, उत्तर 14 येतं. म्हणजेच जे 3च्या पाड्यामध्ये बसत नाही, 3 ने डिव्हिजिबल नाहीये, म्हणून योग्य उत्तर आपलं काय मिळालं, पर्याय क्रमांक 4 आला. शेवटी यांची काय करायची, 3 + 9 + 2 केले तर ते येतात 14. इथे 8 + 1 केला तर तो येतो 9. 1 + 5 = 6 आले, आणि 2 + 5 + 2 केले तर उत्तर येतं 9. 3ने भाग जातो, 3ने भाग जातो, 3ने भाग जातो, पण इथे 14 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. 3ने निश्चेष भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 येतो. म्हणजे एवढं करून पण आपल्याला सगळीकडे सारखंच लॉजिक लागलेलं आहे, पण मग त्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला ह्याप्रमाणे उत्तर मिळतं. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. 20 नंबरचा क्वेश्चन आहे. 773 याप्रमाणे जर दिलेलं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये लॉजिक कसं लागतं बघा. तर हिच्यामध्ये जर बघितलं तर यांची जर बेरीज केली, म्हणजे 7 + 7 + 3 केले तर यांची बेरीज येते 17. त्यानंतर यांची जर बेरीज केली तर 15 15 आणि 9 म्हणजे 9 + 8 + 7 यांची ॲडिशन केली
तर 17 17 आणि 7 24 येते. त्यानंतर ह्यांची जर बेरीज केली 8 + 4 = 12 येतं आणि 3 + 9 + 2 केले तर 12 13 14 असं येतं. म्हणजे ही काय आली, मूळ संख्या आली. त्याचबरोबर 773 सुद्धा काय आहे, या दोघं पण याप्रमाणे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळाला. कारण का, जर 17 बघितलं 17 इज प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या आली. आणि जर पूर्ण असं जर नाही बघितलं तरी या सगळ्यांमध्ये 773 पण काय आला, प्राईम नंबर आले, म्हणून म्हणजेच मूळ संख्या आली. म्हणून पर्याय क्रमांक काय येतो, 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतरचं पुढचं लॉजिक बघूया आपण काय लागतं, म्हणजे गटात न बसणारं. तर यामध्ये बघा, ह्याप्रमाणे जर केलं, ह्याचं काय झालं तर हा 21चा घन आहे. त्यानंतर हा बघितला तर हा 27चा घन आहे. घन काढायची जर तुम्हाला ट्रिक्स माहिती असेल तर तुम्हाला पटकन ते शोधता येईल. किंवा इथे बघितलं तर बघा 1728 हा कोणाचा आहे, 12चा घन येतो, पण इथे 29 दिलेला आहे. म्हणजेच चुकीचं गटात न बसणारा पर्याय इथेच आपल्याला मिळाला की याप्रमाणे येईल. त्यानंतर इथे जर केलं तर हा आहे 29चा आपल्याला हा घन मिळाला. जर तुम्हाला घन कसा शोधायचा हे जर माहिती नसेल तर बघा आपण यामध्ये ट्रिक्स वापरूया. मी तुम्हाला ट्रिक्स सांगते कशी. 21 नंबरचा प्रश्न आहे. ट्रिक्स बघायचं, कुठला क्यूब रूट काढायचा, म्हणजेच घनमूळ काढायचं. कसं घनमूळ काढायची ट्रिक्स आहे. तर आपल्याला पहिला दिलेला आहे 9261. याचा घन जर घनमूळ काढायचं असेल तर काय करायचं, 3 3चे गट करायचे. किंवा याच्यामध्ये बघायचा शेवटचा जो पर्याय दिलेला आहे, म्हणजे अंक दिला 1, 1चा घन किती होतो, 1च होतो. म्हणजे इथे आपण 1 लिहिला आणि हे 3 नंबर खोडून टाकले. आता शेवटी 9 आला. 9 कोणत्या दोन घनांमध्ये येतो, तर 2चा घन 8 येतो आणि 3चा घन किती येतो, 27 येतो. त्याच्यामध्ये 9 येतो. तर नेहमी स्मॉल नंबर घ्यायचा, म्हणजे 21 येतो. जर तुम्हाला चेक करायचं असेल 21 × 21 × 21 करायचं असेल तर करून बघा, तर तुम्हाला हेच उत्तर येईल. त्याचप्रमाणे पुढचा दिलेला आहे 19,683. याच्यामध्ये 3चा घन काय येतो, 3चा घन येतो 27. तर त्याचा युनिट प्लेस घ्यायचा 7 आणि हे 3 नंबर कट करायचे. 19 कोणत्या दोन घनांच्या मध्ये येतो, तर यांच्या घनांच्या मध्ये येतो आणि नेहमी स्मॉल नंबर घ्यायचा, म्हणजे याचं उत्तर येईल 27चा हा काय आला, क्यूब आला. त्यानंतरचा पुढचा नंबर दिलेला आहे, याप्रमाणे नंबर दिलाय. तर 9चा घन किती होतो, 9चा घन आपण बघितला 729, 729. त्याच्यातला 9 घ्यायचा, शेवटचा लास्ट युनिट घ्यायचा आहे, लास्ट डिजिट, आणि 3 नंबर कट करायचे. 24 कोणत्या दोन घनांमध्ये येतो, क्यूब मध्ये येतो, तर 2च्या आणि 3च्या क्यूब मध्ये येतो. नेहमी स्मॉल नंबर घ्यायचा. तर याप्रमाणे येतो. आणि इथे तर मी दिलंच आहे की हा 12चा क्यूब येतो, पण इथे काय आलेला आहे आपल्याला 29 दिलाय, म्हणजे हा क्यूब होत नाही, घन होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4. याप्रमाणे आपण बघितलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला तर माझे स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओज घेऊन यायला आम्हाला उत्साह वाटतो. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुमचे जे मित्र असतील त्यांना 22 तारखेला पेपर द्यायचा आहे, तर साधारण ट्रिक्स कशा असतात, काय असतं, कसं सोडवायचं असतं, कसं लॉजिक लावायचं असतं, हे त्यांना माहीत होईल, तर त्यांनाही थोडीशी हेल्प होईल. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 22 ते 24 साठी सूचना दिलेली आहे आपल्याला. सोबतच्या आकृतीतील एका घनाची काही स्थिती दर्शवली आहे आणि निरीक्षण करून आपल्याला, म्हणजे घनावर आहे याप्रमाणे. 22वा प्रश्न दिलेला आहे, 3च्या समोर कोणता अंक येईल. तर यामध्ये आपल्याला 2 पद्धतीने हे सोडवता येईल. तर हिच्यामध्ये जे 2 अंक समान दिलेले आहेत, म्हणजे आता इथे पहा 6 आणि 3 दिलाय आणि ते 6 आणि 3 दिलाय, म्हणजे या 2 घनांचा जर विचार केला तर हे कॉमन आहेत. तर इथे दिलेला आहे जो 5च्या विरुद्ध काय असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे मी इथे लिहिला 5च्या विरुद्ध 2. आणि नंतर इथे बघा 3 आणि 2 कॉमन आहे, इथे 3 आणि 2 कॉमन आहे, म्हणजे इथे 6 आणि 1 आला, म्हणजे याच्या विरुद्ध हा असणार आहे. 1च्या विरुद्ध काय असणार आहे, 6 असणार आहे.
आणि 6च्या विरुद्ध 1 असणार आहे. उरले काय तर 3 उरले, म्हणजे 3च्या अपोजिट काय असणार आहे, 4 असणार आहे. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक ए. याप्रमाणे आपण सोडवू शकतो. किंवा अजून एका प्रकारे आपण करू शकतो की या 2 ठोकळ्यांचा जर विचार केला तर इथे एकच अंक काय आहे, कॉमन आहे. तर इथे 1 5 3 5 6 आहे आणि इथे 3 2 1 आहे. तर ह्याप्रमाणे आपण ट्रिक्स कशी लावायची आहे बघा. ट्रिक्स लावायची, इथली आपण जी ट्रिक्स बघितली होती ती पहिली आहे. दुसरी ट्रिक्सनुसार जो कॉमन नंबर आहे तो मी इथे लिहिला पहिल्या आकृतीतला, आणि त्याला काय करायचं, क्लॉकवाईज जे नंबर्स दिलेले आहेत ते तसेचे तसे एकापुढे एक लिहून टाकायचे आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा नंबर म्हणजे पुढचा जो घ्यायचा आहे त्याचा पण क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्यानुसार नंबर्स घ्यायचे आहेत. जे कॉमन आहे 3च्या खाली 3 लिहायचं आहे, नंतर 2 आहे, नंतर 1 आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की 6च्या विरुद्ध 1 हा अंक मिळालेला आहे, 5च्या विरुद्ध 5च्या अपोजिट 2 मिळालेला आहे, आणि 3च्या अपोजिट इथे जो नंबर दिसत नाही तो 4, म्हणजेच 3च्या अपोजिट काय मिळालं, 4. इथे पण सेम मिळालं, इथे पण सेम मिळालं. दोन्ही पद्धतीने आपल्याला सारखंच उत्तर मिळालं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर होतं. त्यानंतर 5 या अंकासमोर कोणता अंक येईल, 5 या अंकासमोर, समोर म्हणजेच विरुद्ध दिशेला, तर 5च्या विरुद्ध कुठला येईल, 5च्या विरुद्ध 2 येईल. इथे पण आहे 5च्या विरुद्ध काय येईल, 2 येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर होतं. आणि शेवटचा प्रश्न आहे याच्यावरचा 24 नंबरचा. तर कोणत्या अंकाशेजारी 1 येणार नाही. 1 येणार नाही म्हणजेच काय की 1च्या विरुद्ध जी संख्या असेल ती शेजारी येणार नाही. म्हणजे 1च्या विरुद्ध आपल्याला काय मिळालेलं आहे, 1च्या विरुद्ध 6 मिळालेला आहे, म्हणून 6 हा 1च्या शेजारी येणार नाही. म्हणून इथे पर्याय येईल पर्याय क्रमांक, कारण शेजारी नसून तो विरुद्ध आहे, समोर आहे, अपोजिट साईडला आहे, म्हणून तो शेजारी येणार नाही, म्हणजेच ऍडजसंट साईडला येणार नाही. म्हणून योग्य पर्याय होता 6. याप्रमाणे आपण 22 ते 24 प्रश्न बघितलेले आहेत. मित्रांनो, आपण गेस्ट पेपर सुद्धा लवकर म्हणजे आणणारच आहोत. जर तुम्हाला गेस्ट पेपरही बघायचा असेल याच्या की कशा प्रकारचे प्रश्न येतील परीक्षेला, तर नक्कीच चॅनल सोबत राहा. पुढील प्रश्न बघूया आपण 25 नंबरचा. आपल्याला 25 नंबरचा म्हणजे 25 नंबरचा प्रश्न आहे तो दिनदर्शिकेवरचा आहे. 31 डिसेंबर 2019 मंगळवार होता, तर 2022चा भारतीय स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन कधी असतो, तर तो असतो 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला असतो, तर कोणता वार असेल. आता इथे आपण कशा पद्धतीने सोडवूया बघा. 31 डिसेंबर 2019 मंगळवार दिलेला आहे आपल्याला, इथे मंगळवार दिलेला आहे. तर त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, 25 डिसेंबर 2019चा दिवस काढायचा आहे. 25 डिसेंबरच का, कारण 25 डिसेंबरला काय असतो, नाताळ असतो, म्हणजेच काय असतो, ख्रिसमस असतो. तर नाताळचा दिवस कोणता हे काढायचं आहे आपल्याला. मग यामध्ये कसं करायचं की इथे महिना सेम आहे आणि वर्ष पण सेम आहे, फक्त दिवसांचा फरक आहे. यांची करायची वजाबाकी म्हणजे 6 दिवस आपल्याला मिळतात. आता हे 6 दिवस काय करायचं, मागे जायचं आहे. 6 दिवस मागे जायचं आहे, म्हणजेच इथे काय करायचं, मंगळवार मधून काय करायचे, 6 दिवस मागे जायचं. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 दिवस मागे जायचं आहे. तर मंगळवारच्या नंतर म्हणजे सुरुवातीला आधी काय असतो, तर सोमवार असतो, म्हणजे मंडे, संडे म्हणजेच रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. बुधवार म्हणजेच वेनसडे. तर याप्रमाणे आपल्याला काय मिळालं, 25 डिसेंबरला वार कोणता मिळाला, तर बुधवार मिळालेला आहे. म्हणजेच इथे बुधवार वेनसडे मिळालेला आहे. आता मी नाताळच का काढला, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ट्रिक्स काढायची आहे. ट्रिक्स म्हणजेच कुठली आहे, तर ट्रिक्स आहे ममना. हे ममना म्हणजे काय, तर महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ या तिघही दिवशी, वर्षभरामध्ये 3ही दिवशी एकच वार असेल. आता नाताळला आपल्याला बुधवार मिळाला, तर महात्मा गांधी जयंतीला पण बुधवारच असणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी पण बुधवारच असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं, बुधवार मिळाला, म्हणजेच वेनसडे मिळाले.
आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे की स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन कधी असतो तर 15 ऑगस्टला असतो, बरोबर आहे. म्हणजे इथे मी घेतलं 15 ऑगस्ट 2019 कोणता वार येईल. आता कोणता वार येईल तर ते काढण्यासाठी आपल्याला दुसरी ट्रिक्स कशी करायची, ममनानंतरची इथे येते बाशीसवाटी. बाशीसवाटी म्हणजेच काय, बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी. नाताळ नंतर किंवा महात्मा गांधी जयंती नंतर किंवा 1 मे नंतर म्हणजे महाराष्ट्र दिनानंतरचा पुढचा दिवस जो असतो तो बालदिन किंवा शिक्षक दिन किंवा स्वातंत्र्य दिन, या 4 दिवसांना एकच वार असणार आहे. बुधवारच्या पुढे कुठला नेक्स्ट वार असतो तर तो गुरुवार असतो. गुरुवार म्हणजेच थर्सडे. म्हणजेच 15 ऑगस्ट 2019 आपल्याला कोणता वार मिळाला, गुरुवार मिळाला. तर 2022चा विचारलेला आहे. म्हणजेच इथे काय करायचं आहे, 15 ऑगस्ट 2022 कोणता वार असेल. आता इथे काय करायचं, ह्यांची वजाबाकी करायची. म्हणजे 2022 मधून 19 वजा केले, 19 वजा केले तर 3 उरतात. पण इथे 2020 काय आहे, लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षाचा 1 दिवस तिच्यामध्ये मिळवला तर इथे 4 दिवस होतात. आणि आपल्याला 19 नंतर कुठे जायचं आहे, 22 मध्ये, म्हणजे पुढे जायचं आहे. म्हणजेच इथे काय येईल, गुरुवार अधिक 4 दिवस पुढे जायचं आहे. तर येणारा दिवस कुठला असणार आहे बघा, गुरुवार नंतर येतो शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. म्हणजेच काय, फ्रायडे, सॅटरडे, संडे आणि मंडे. तर हेच आपलं उत्तर असणार आहे. 15 ऑगस्ट 2022 कुठला वार मिळाला तर तो मिळाला सोमवार, म्हणजेच मंडे मिळाला. आणि हेच काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. आणि ते आहे पर्याय क्रमांक 2 वर, हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 26 आणि 27 साठी आपल्याला विचारलेल्या सूचना दिलेली आहे की एक पद चुकीचे आहे, तर दिलेल्या पर्यायातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला काय करायचंय, चुकीचं पद ओळखायचंय किंवा ऑड मॅन आउट करायचं आहे. आता यामध्ये करताना कसं दिलेलं आहे बघा, 26 नंबरचा पहिला प्रश्न बघूया. पहा, यामध्ये आपल्याला ही संख्या मालिका दिलेली आहे. तर इथे 89 आणि 78, परत 86, म्हणजे वाढतं कमी होतं वाढतं. तर त्याऐवजी आपण काय करायचं, अल्टरनेट बघायचं. तर ह्यांचा संबंध जर बघितला इथे तर 78 प्लस 2 केले, 80 प्लस 2 82 झाले. याप्रमाणे म्हणजे आपल्याला पॅटर्न कुठला मिळाला, +2चा मिळाला. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्याप्रमाणे ह्यांचा जर आपण बघितला, ह्याप्रमाणे 85 आणि 83 मध्ये इथून -2 आले. त्यानंतर इथे आपल्याला जर 87 असते, म्हणजे इथे 87 जर असते तर इथे 2चा फरक, -2चा म्हणजे +1 +2 आणि -2चा आपल्याला काय पाहिजे होती, ती सिरीज पाहिजे होती किंवा त्यांचा फरक पाहिजे होता. म्हणजे 86च्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं, 87 पाहिजे होते. म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला कुठला मिळाला, पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं असेल. पुन्हा एकदा बघा, इथे मी पुन्हा एकदा लिहिते, जर नसेल समजलं तर 89, त्यानंतर इथे 86 आहे, नंतर 85 आहे आणि इथे 83 दिलाय. तर यांच्यातला डिफरन्स, यांच्यातला फरक जर असेल बघितला तर यांच्यामध्ये -2चा फरक आहे. याच्यामध्ये जर इथे 87 असते, 87 असते, हे नसते, तर मग यांच्यामध्ये -2चा फरक असता, यांच्यामध्ये 2चा फरक असता. म्हणजे याप्रमाणे आपल्याला काय बरोबर ती सिरीज मिळाली असती. म्हणजे 86च्या ठिकाणी 87 पाहिजे होते, म्हणजेच रॉंग टर्म काय आली, 87 आली. त्यानंतरचा 27 नंबरचा प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडत असतील, समजत असतील, सोपे वाटत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कंजूशी करू नका.
आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. त्यानंतर इथे बघा आपल्याला ह्याप्रमाणे दिलंय, तर ह्याचं लॉजिक थोडंसं मोठं असल्यामुळे इथे साईडला लिहिते मी. ह्यामध्ये पहा पहिली संख्या कुठली आहे, पहिली संख्या 8 आहे, म्हणजेच इथे 8 गुणिले 2 केले आणि यांच्यामधून वजा 2 केले. 8 दुणे 16, 8 टू जा 16, 16 मधून 2 गेले तर आपल्याला काय मिळतात, 14 मिळतात. म्हणजे नेक्स्ट आपल्याला हे मिळालं. त्यानंतर पुढचं आहे 14 गुणिले 2 वजा 2 केले तर 14 दुणे 28, 28 मधून 2 गेले तर 26 मिळतात. त्यानंतर पुढे 26 मल्टिप्लाय बाय 2 आणि त्याच्यातून 2 वजा केले, 26 दुणे 52, 52 मधून 2 गेले तर किती यायला पाहिजे होते, 50 यायला, 52 मधून गेले 50 यायला पाहिजे होते. पण इथे किती दिलेत, 48 दिलेत, म्हणजे इथे किती पाहिजे होते, 50 पाहिजे होते. चला पुढचं आपण अजून एक बघूया की जर समजा तिथे आपल्याला 50 आले असते, 50 गुणिले 2 केले असते आणि वजा 2 केले असते, 50 दुणे 100, 100 मधून 2 गेले तर 98 आले असते आणि इथे ते 98 दिलेले आहेत. म्हणजेच आपला रॉंग पर्याय कुठला आलेला आहे, संख्या कुठली आली आहे, 48 आणि 48 कुठल्या नंबरवर आहे, ऑप्शन नंबर 3 वर. म्हणजे आपलं करेक्ट उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे. जर तुम्हाला खात्री नसेल तर याच्या पुढे अजून आपण जर इथे बघितलं 98 गुणिले 2 केले आणि त्याच्यामधून जर आपण 2 वजा केले तर 98 दुणे किती होतात, 8 दुणे 16, हातच्याला 1, 9 दुणे 18 आणि 19 मधून 2 वजा केले तर 194 येतात आणि तीही इथे संख्या दिलेली आहे. म्हणजे आपलं पॅटर्न जे लॉजिक आहे ते अगदी करेक्ट होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आता त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. 28 ते 29 नंबरचा प्रश्न आहे. 28 आणि 29 साठी आपल्याला सूचना दिली आहे, आकृती दिली आहे आणि 28 नंबरचा क्वेश्चन आहे. 28 नंबरचा क्वेश्चन जो दिलेला आहे तो बघा, आपल्याला त्रिकोणांची संख्या विचारली आहे. त्रिकोणांची संख्या देताना थोडा मी पेन्सिलचा यूज करणार आहे, कारण काय आहे की पुढे आपल्याला चौकोनांची संख्या सुद्धा मोजायची आहे. तर यामध्ये जर मी क्रमांक देऊन घेतला 1, 2, 3, 4, हा 5 आणि हा सर्वात मोठा जो आहे त्याला 6 नंबर दिला. त्यानंतर बघा इथे जर आपण यांचा जर केला तर यांची बेरीज, हा एक सर्वात मोठा, म्हणजे यांची बेरीज इथे 3 झाली. याप्रमाणे 1 अधिक 2 बरोबर किती मिळतात, 3 मिळतात. म्हणजे हा एक मोठा, हे 3 झाले, म्हणजे हे 3 झाले प्लस आपण सगळ्यांमध्ये 3, 4, 5, 6, 7 म्हणजे एकूण 4 केले. त्यानंतर जसं आपण बघितलं की हा सर्वात एक मोठा, हा अजून एक तिच्यामध्ये मोठा केला. त्यानंतर म्हणजे 7 एकूण झाले किती, 8 झाले आणि त्याच्यानंतर हा जो आहे 3 आणि 5 मिळून हा जो मिळालेला आहे तो अधिक 1, म्हणजे 3 आणि 4 7, 8 आणि 9 एकूण किती आपल्याला त्रिकोण मिळालेले आहेत, त्रिकोणांची संख्या आहे 9. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर होतं. त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, पुढचा प्रश्न बघा, आपल्याला 29 नंबरचा क्वेश्चन आहे. समलंब चौकोन किती आहेत ते विचारलंय. समलंब चौकोन, समलंब चौकोन, तर बघा समलंब चौकोन कोणाला म्हणतात, तर त्याच्यामध्ये 2 आपल्याला समांतर रेषा हव्या असतात आणि त्यांच्या याप्रमाणे, तर हा एक आपल्याला चौकोन मिळाला बघा, हा याप्रमाणे, म्हणजेच 3, 4, 5, 6चा 1 मिळाला. 3, 4, 5, 6 मिळून 1 मिळाला. आणि दुसरा बघा, ही समांतर रेषा म्हणजे या दोघं पॅरलल लाईन्स आहेत, म्हणजे हा एक आपल्याला समलंब 1, 2, 3 मिळून 1, 2 आणि 3 मिळून असे 2च मिळाले. हा इथे मिळतो, पण ही काय आहे, समलंब चौकोन होत नाही, म्हणजे ट्रॅपेझियम होत नाही, कारण या दोघं लाईन पॅरलल नाहीयेत. त्यानंतर अजून दुसरा कुठेच आपल्याला मिळत नाही. हा जो मिळतो तो आयत असतो. म्हणजेच एकूण किती मिळाले आपल्याला समलंब चौकोन, तर ते 2 मिळाले. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. 30 ते 32 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे. म्हणजे आपल्याला काय गाळलेले अक्षर आहे, त्यामध्ये लयबद्ध अंकांची लयबद्ध मालिका दिली आहे, अंकांची आणि अक्षरांची पण दिली आहे. तर याप्रमाणे आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. तर पटकन आपण बघूयात. हे
प्रश्न क्रमांक 30 बघायचा आहे. याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काही गट करावे लागणार आहे. तर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एकूण किती आहेत? 15 अक्षर आहेत. 15 अक्षर आहेत म्हणजे जर आपण त्याचे जर 5-5 चे गट केले, 1 2 3 4 5 5-5चा एक गट केला, 1 2 3 4 5, तर ह्याप्रमाणे आपल्याला मिळतात. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका मागील वर्षी एका विद्यार्थ्याने जे दिलेली होती त्याची मागितलेली आहे, त्यामुळे हे मध्ये त्याने सोडवलेलं आहे. तर जरा समजून घ्या, कारण इथे आता आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. 5-5च्या गटामध्ये आपल्याला पहा, इथे GH मिळतो. GH नंतर इथे लास्टला IG मिळाला, इथे GIG मिळाला, इथे पुन्हा G मिळाला आणि इथे G मिळाला. म्हणजेच याचा अर्थ काय? तर इथे काय मिळणार? मला G मिळणार. त्यानंतर GH GIG हे पॅटर्न आपल्याला मिळालं. मग इथे पहिल्या नंबरला पण काय येणार? G येणार. मग इथे I येणार आणि इथे परत I येणार. म्हणजे G, त्यानंतर परत G, नंतर I. आता याच्यामध्ये पहा, इथे H येईल, कारण GH GH G इथे H मिळाला, म्हणजे I नंतर इथे H मिळाला. GG IH असा पर्याय कुठे आहे? GGIH, पर्याय क्रमांक 3. याप्रमाणे आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. गट पाडले तर लवकर आपल्याला लक्षात येतं. त्यानंतरचा 31 नंबरचा 31 नंबरचा क्वेश्चन आहे. तर त्यामध्ये एकूण अक्षर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. याच्यामध्ये 13 आहेत. म्हणजे आपल्याला साधारण याच्यामध्ये पण जर आपण 5चे गट केला, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 असं मिळालं तर नक्कीच आपल्याला काय मिळतो? पॅटर्न लक्षात येतो. तर पहा, इथे CC आलेला आहे. इथे C आहे म्हणजे इथे C असेल, कारण पहिल्या नंबरला पण इथे C दिलाय, म्हणजे इथे आपल्याला C मिळाला. त्यानंतर CCA आणि लास्टला A आहे. इथे पण लास्टला A आहे, इथे पण लास्टला A आहे. म्हणजे CCA CC इथे आपल्याला A मिळेल, इथे पण C, इथे C मिळेल. आणि आता हे राहिलं तर इथे B दिलाय बघा, A च्या आधी B दिलाय, म्हणजे इथे B येणार. म्हणजे आपल्याला कोणतं उत्तर मिळालं? C B A C असा पर्याय कुठे आहे? तर तो पर्याय आहे CBAC. तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ला. म्हणून योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन, तिथे आपल्याला काय दिलेलं आहे? अंकमाला दिलेली आहे, अंकांची लयबद्ध मांडणी दिली आहे. नंतर एकूण अक्षर किती आहेत बघा? 1 2 एकूण अंक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इथे आले 14 आहेत. इथे सुद्धा आपण काय करूया? 5-5चे करू. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 याप्रमाणे केलं. तर बघा, 1 1 0 नंतर डॅश आणि 1, इथे 0 आणि 1 आला. तर ह्याप्रमाणे आपण केलं. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5-5चे गट केले तर सुरुवातीला आपल्याला 1 1 मिळतो. इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. मग इथे 1 नंतर 0 आहे, म्हणजे इथे मला काय मिळाला? 1 मिळाला. त्यानंतर इथे पहा, शेवटी लास्टला 1 आहे. 1 1 0, परत आपल्याला इथे काही, इथे 1 असल्यामुळे इथे 1 दिला. तर पॅटर्न काय मिळतं? 1 1 0 1 1 असं पॅटर्न लागलं. 1 1 0 1 आणि इथे पुन्हा 1 आला. 1 1 0 1 1 1 1 0 1 याप्रमाणे आलं. म्हणजे 4 ठिकाणी आपण उत्तर काय आलेलं आहे? 1 2 3 4 असं उत्तर कुठे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपल्याला हे सोडवायचं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, याचे स्पष्टीकरण अगदी डीप मध्ये देते आहे, कारण तुम्हाला हे व्यवस्थित समजायला पाहिजे, जेणेकरून 22 डिसेंबरच्या पेपरमध्ये तुम्ही मिस्टेक करणार नाही. नाहीतर फास्टली सोडवून, इतरांसारखं फास्टली सोडवून मी लगेच नुसतंच उत्तराला टिकमार्क करून प्रश्नपत्रिकाची उत्तर सूची तुम्हाला दिली असती, पण त्याचा काही उपयोग नाही. कसे लॉजिक लावायचे, प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, ही आयडिया आली तर तुम्ही थोडेसे परीक्षेमध्ये जरा फास्टली सोडवू शकणार आहात. चला तर आपण पुढचा प्रश्न बघूया.
3 to 35 नंबरसाठी आपल्याला क्वेश्चन सूचना दिलेली आहे की आपल्याला एक विशिष्ट गट दिलाय आणि त्याच्यामध्ये एक पर्याय गटाशी जुळतो, तर जुळणारा गट म्हणजे याच्या जे लॉजिक लागेल त्या गटाशी जुळणारा पर्यायामधून आपल्याला सोडवायचा आहे. तर यामध्ये पहा 78, 45 आणि 91 ह्या काय झाल्या ट्रायंग्युलर नंबर झाले. काय झाले ट्रायंग्युलर नंबर्स म्हणजेच काय त्रिकोणी संख्या झाल्या या. आता पर्यायामधून त्रिकोणी संख्या कोणती ती शोधायची आहे. तर 101, 120, 96 आणि 88. तर याच्यामध्ये त्रिकोणी संख्या काय येईल हे येईल. 120 ही त्रिकोणी संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 येईल. त्यानंतर 34 नंबरचा क्वेश्चन आहे 84, 3, 399 यामध्ये आपल्याला काय करायचं. तर यांची जर आपण याची बेरीज केली कशाची 8 + 4 केला तर 12 येतो. हा 3 आला, नंतर 3 + 9 + 9 केले 18, 19, 20, 21 म्हणजे या सगळ्या काय आहेत 3 ने भाग जाणाऱ्या. 3 ने निशेष भाग जातो. तशीच आपल्याला पर्यायामधून बघायचं आहे. तर यांची जर बेरीज केली 5, 5, 10 आणि 1 11 म्हणजे याची 11 येते. म्हणजे हा पर्याय तर इथेच कट झाला. 4, 5, 6 यांची बेरीज आली 6. 3, 4, 5 यांची आली 5 आणि 7, 5, 12 आणि 1 13 याप्रमाणे आले. तर उत्तर फक्त 3 ने भाग जाणारी संख्या कुठली आहे 141 म्हणजेच 141. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन बघा 1, 1, 64, 7, 29 असं दिलंय. ह्या काय आहे क्रमाने येणारे आपल्याला काय दिलेले आहेत घनसंख्या दिल्या आहे. म्हणजे हा पहिला 1 चा घन आहे, हा 4 चा घन आहे, त्यानंतर हा 7 चा घन आहे. तर अशी घनसंख्या हिच्यामध्ये कोणती येणार आहे. तर हिच्यामध्ये बघितलं तर हा आहे 16 चा वर्ग, हा आहे 16 चा घन, हा आहे 36 चा वर्ग, त्यानंतर हा जो आहे तर हा काही घनसंख्या नाही कारण शेवटी किंवा वर्ग नाहीये तर आणि हा पण नाहीये. म्हणजे आपल्याला जर बघितलं ही वर्गसंख्या पण नाही आणि घनसंख्या पण नाही, त्यामुळे हे दोन्ही पण पर्याय काय येणार नाहीत. म्हणजे आपल्याला इथे घनाच्या लाईनमध्ये बसणारा पर्याय कुठला आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे गटाशी जुळणारा ऑप्शन आहे 16 चा क्यूब म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. त्यानंतरचा नेक्स्ट 36 to 38 साठी आपल्याला सूचनाचा काय दिलेली आहे बघा. आपल्याला सांकेतिक भाषा दिलेली आहे. सांकेतिक स्तंभ 1 आणि स्तंभ 2 दिले आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेत. तर इच्छामध्ये RAY साठी 4 to 3 असं कोड लँग्वेज दिलेली आहे. पण इथे R साठी काय दिलाय 4 दिलाय, पण इथे पण R आहे पण R साठी 1 दिलेला आहे. म्हणजे इथे आधी आपल्याला प्रत्येक अल्फाबेटसाठी कोणता योग्य अंक आहे आधी ते काय करायचं आहे शोधून काढायचं आहे. तर मग ते कसं शोधायचं बघा. इथे R दिलेला आहे म्हणजे आता मी पेन्सिलचा यूज करते कारण आपल्याला सगळे नंबर शोधायचे आहेत त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे. हिच्यामध्ये R आहे आणि इथे R आहे, या दोघांमध्ये म्हणजे R साठी आपल्याला कॉमन काय मिळाला बघा. R साठी इथे 2 आहे आणि इथे 2 कॉमन आहे, हे 2 आणि हे 2 म्हणजे R साठी काय मिळाला 2 मिळाला. त्यानंतर आपल्याला पुढचा बघितलं की इथे A आहे, इथे A आहे, इथे A आहे म्हणजे या 3 मध्ये A साठी आपल्याला बघायचं आहे. A साठी हिच्यातला 2 तर गेला पण मग आता काय मिळेल हिच्यात यामध्ये 3 कॉमन आहे आणि हिच्यामध्ये पण 3 कॉमन आहे म्हणजे A साठी आपल्याला काय मिळाले 3 ही संख्या मिळाली. त्यानंतरचा पुढचा अंक आपण बघूयात की हिच्यामध्ये M आहे आणि हिच्यामध्ये M आहे. म्हणजे M साठी जर बघितलं M साठी कोणतं अक्षर मिळतं तर यामध्ये 3 गेला, हिच्यातला हा 3 गेला आणि हिच्यामध्ये कुठलाच नाही म्हणजे इथे 7 आणि 6 आहे, हिच्यात 7 म्हणजे M साठी किती मिळाला 7 मिळाला. त्यानंतर पुढे आपण घेऊया डबल आता काय शिल्लक राहिलं E राहिला बघा. E आणि E साठी
ई साठी इच्यामध्ये 6 कॉमन आहे, इथे 6 कॉमन आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे, म्हणजे 2 अक्षर कॉमन आहेत. चला आपण पुढचं बघूया की इथे पी आहे आणि इथे पी आहे. या दोघांमध्ये इथे पी आहे आणि इथे पी आहे. जरा मी खोडून घेतलं म्हणजे जास्त तुमचं जमलिंग व्हायला नको. इथे पी आहे आणि इथे पी आहे, म्हणजेच पी साठी आपल्याला आधी नंबर शोधूया. तर हिच्यामध्ये 3 तर आपला गेलेला आहे, इथे 5 आणि 1 आहे, आणि हिच्यामध्ये 5 आणि 1 म्हणजे इथे फक्त 1 आहे, म्हणजे पी साठी आपल्याला कुठलं लेटर मिळालं? 1 मिळाला. त्यानंतर इथे एस दिलाय, इथे एस आहे, इथे एस आहे आणि इथे एस आहे, म्हणजे एस साठी आपल्याला कोणतं अक्षर मिळतं? हिच्यामध्ये 3 गेला, त्यानंतर 7 गेला, म्हणजे इथे राहिला 6. त्यानंतर इथे एस मध्ये पण 6 आहे आणि इथे पण यामध्ये पण 6 आहे, म्हणजे एस साठी आपल्याला लेटर मिळालं 6. मग आता एम साठी काय मिळेल बघा. इथे एम आणि इथे एम मध्ये 6 आणि 7 दोन्ही पण अक्षर होते, म्हणून एम साठी आपल्याला 7 मिळाला. आणि ई साठी आता हे 6 गेलं, हिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये 6 होता, हिच्यातला 6 गेला, हिच्यातला 6 गेला, म्हणजे इथे राहिला 8, म्हणजे ई साठी आपल्याला मिळाला 8. आता बाकीचे लेटर कुठले राहिले? तर डब्ल्यू राहिला, नंतर ओ राहिला, ई झाला, पी झाला, वाय राहिला. आता वाय साठी हिच्यात डबल वाय तर नाहीये, मग वाय साठी इथे शिल्लक राहिलेला अंक कोणता आहे? 2 गेला, 3 गेला, हा 2 गेला, 3 गेला, म्हणजे फक्त 4 राहिला, म्हणजे वाय साठी 4 हा अंक येतो. त्यानंतर डब्ल्यू मध्ये पहा, इथे 1 गेला आणि 3 गेला, म्हणजे इथे राहिला फक्त काय? 5, म्हणून डब्ल्यू साठी आपल्याला 5 हे बरोबर फिट बसतंय. आणि शेवटचं आपल्याला काय राहिलं? ओ. ओ साठी हा शेवटचा ओ आहे, ओ साठी इथे काय राहिला? फक्त आपल्याला 9 राहिला, म्हणून इथे 9 राहिला. बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 बरोबर आपले सगळे संख्या मिळाल्या. आता याच्यावरून आपल्याला पटापट उत्तर शोधणे काय होईल? सोपं जाईल. SAW सॉ साठी आपल्याला शोधायचंय, तर एस साठी आहे 6, त्याच्यानंतर ए साठी मिळालेला आहे 3 आणि डब्ल्यू साठी मिळालेला आहे 5, म्हणजे याप्रमाणे आपल्याला संख्या मिळाली 635. आणि तो पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 ला. ह्याप्रमाणे आपल्याला शोधणं, फक्त एवढं शोधायला थोडा वेळ लागतो. मी व्यवस्थित समजून सांगितलं म्हणून थोडा वेळ जास्त लागला, कारण बऱ्याच जणांना नाही लवकर लक्षात येत, कारण त्यांना सांकेतिक भाषा थोडा कठीण जातं, म्हणून जरा सावकाशमध्ये सांगितलं. तुम्ही स्वतःने केलं तर हे फटाफट लवकर येईल. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन आहे आपला, WARM वार्म साठी काय आहे? तर डब्ल्यू साठी काय मिळालेला? इथे 5 मिळालेला आहे, ए साठी 3 आहे, आर साठी 2 आहे आणि एम साठी 7 मिळाला, म्हणजे 5327. 5327 पर्याय क्रमांक 2. याप्रमाणे आपल्याला हे सांकेतिक भाषेवरचे प्रश्न सोडवायचे होते. चला तर पुढचा प्रश्न लगेच बघूया. पुढचा 38 नंबरचा सांकेतिक भाषेमधलाच SOAP सोप साठी. आता एस साठी आपल्याला 6 मिळाला होता, ओ साठी आपल्याला 9 मिळाला होता, ए साठी 3 मिळाला होता आणि पी साठी 1 मिळाला होता. बघा परत एकदा आपण चेक करू. एस साठी काय मिळाला होता? एस साठी 6 मिळालेला आहे. एस साठी बघा, एस साठी 6 मिळाला. SOAP सोप साठी आपल्याला SOAP सोप साठी एस साठी काय मिळाला? 6 मिळाला, ओ साठी 9 मिळाला, ए साठी 3 मिळाला आणि पी साठी किती मिळालाय? पी साठी 1 मिळाला, म्हणजे 6931. 6931 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. आणि इथे आपल्याला पण तेच उत्तर मिळालं 6931. ह्या इथे पण आपल्याला 6931 हे उत्तर मिळालंय आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. ह्याप्रमाणे आपल्याला सोडवायचं होतं. त्यानंतर 39
आणि 40 साठी आपल्याला सूचना दिलेली आहे. चौरसाकृती आपल्याला काय करायचं आहे, कागद उलगडल्यावर, म्हणजे घडीची आकृती आहे, तर ती घडीची आकृती उलगडल्यानंतर कशी मिळेल बघा. ह्याप्रमाणे आपण जर हा फोल्ड उलगडला तर याची आरशामध्ये प्रतिमा आपल्याला कशी दिसणार, ह्याप्रमाणे दिसणार. आणि असा ही पूर्ण आपल्याला ह्याप्रमाणे मिळणार. अशी आकृती कुठे, तर अशी आकृती पर्याय क्रमांक 2 वर आहे. बघा, घडीची आकृती ह्याप्रमाणे आकृती मिळाली. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतरचा पुढचा 40 नंबरचा क्वेश्चन आहे. 40 नंबरचा क्वेश्चन बघा काय होता, तर यामध्ये जो आपल्याला कसं करायचं आहे की हिच्यामध्ये जर ह्याप्रमाणे मी केलं तर इथे ह्याची आरशात प्रतिमा आपल्याला अशी दिसणार आणि या दोघांची प्रतिमा आपल्याला ही अशी दिसणार आणि इकडे काही नाहीये, म्हणजे ह्याप्रमाणे मिळणार, म्हणजे हा W मिळणार. आणि अशी आकृती कुठे आहे, अशी आकृती फक्त पर्याय क्रमांक 2 वर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. सूचना दिली आहे 41 ते 43 साठी. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर ह्याप्रमाणे आपल्याला 231, 231, 118, 61, 32 आणि 17 ह्याप्रमाणे दिलंय. म्हणजे ही काय होते, डिसेंडिंग ऑर्डर होत जाते. छोटे आपण जर मागून पुढे आलो तर लवकर लॉजिक आपल्याला समजेल. तर त्यासाठी बघा काय करायचं आहे, बघा याप्रमाणे मी इथे लिहून घेतलं. इथे जर केलं तर इथे आपल्याला मिळतं 9 गुणिले 2 वजा 1, 9 दुणे 18, 9 टू जा 18, 18 - 1 केलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं, 17 मिळतं. याचं जर केलं आपल्याला तर हा 17 आहे. 17 गुणिले 2, 17 टू जा 34 झाले. 34 मधून 2 वजा केले म्हणजेच 34 - 2 32 येतं. यांचं जर केलं तर 32 याचा दुप्पट करायची आणि तिच्यामधून काय वजा करायचे, तर 3 वजा करायचे. 32 दुणे 64 होतात. 64 इथे केले, 64 - 3 केले तर 61 येतात आणि ती ही संख्या येते. आता इथे लॉजिक काय करायचं, 61 मल्टिप्लाय बाय 2 आणि इथे 3 1 ने वाढत जातो, म्हणजे इथे वजा 1 करायचा म्हणजे 118 मिळणार. 61 दुणे किती होतात, तर ते होतात 122 आणि 122 122 मधून 4 मायनस केले तर 118 येतात. त्यानंतर ह्यांचं जर करायचं झालं तर बघा 118 गुणिले 2 करायचे आणि वजा 5 वजा करायचे. म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर तो 8 दुणे 16, चला 1 म्हणजेच 236, 11 दुणे 22 आणि 1 23, 236 वजा 5 यांची वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळते, 231 मिळते. म्हणजेच हे लॉजिक लागलं. तर इथे काय येईल की इथे प्रत्येक वेळेला आपण काय केलं, आधीची संख्या घेतली आणि त्याची दुप्पट केली. 17ची दुप्पट केली आणि त्याच्यातून 2, 32ची दुप्पट केली म्हणजे आधीची. तर इथे आपल्याला म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी किती अंक मिळेल, 9 मिळेल आणि तो पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 वर. ह्याप्रमाणे आपल्याला लॉजिक मिळालं. त्यानंतरचा 42 नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे, तर 2, 5, 13, 36, 104 आणि क्वेश्चन मार्क याप्रमाणे आहे. तर इथे पुन्हा मी लॉजिक कसं लावणार, थोडंसं इथे बघूया. इथे पहिली संख्या 2 आहे, तर 2 मल्टिप्लाय बाय 3, 2 3 जा 6 - 1 केले तर आपल्याला नेक्स्ट किती मिळते, 5 संख्या मिळते. आता पुढची 5 दिलेली आहे, तर 5 मल्टिप्लाय बाय 3, 5 3 15 आणि तिच्यातून 2 वजा केले तर आपल्याला 13 ही संख्या मिळते, पुढची मिळते. त्यानंतर इथे 13 मल्टिप्लाय बाय 3 - 3 केले
13 3 जा 39, 39 मधून 3 मायनस केले तर 36 मिळतात, म्हणजे ही पुढची संख्या मिळते. पुढे 36 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 4 केले तर 104 मिळतात, आणि 104 मल्टिप्लाय बाय 3 मायनस इथे बघा 1 2 3 4, तर इथे आपल्याला 5 वजा करायचे. यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 312 वजा 5 केले तर उत्तर येतं 307, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 वर. हे इथे आपल्याला उत्तर मिळालं. याप्रमाणे आपल्याला लॉजिक लावायचं होतं. त्यानंतर 43 नंबरचा क्वेश्चन बघा. ह्यामध्ये आपण जर बघितलं, इथे 7 दिलेले आहेत. पहिली संख्या 7 गुणिले 2, 7ची दुप्पट केले आणि त्याच्यामधून 4 वजा केले तर आपल्याला 10 मिळतात, म्हणजे हे पुढची नेक्स्ट टर्म मिळाली. आता या 10ला 2 ने गुणलं आणि वजा 3 केले. 10 दुणे 20, 20 मधून 3 गेले तर आपल्याला ही संख्या मिळते 17 मिळते. आता या पुढच्या 17ला 2 ने गुणाकार केला आणि तिच्यातून 2 वजा केले. 17 दुणे 34, 34 मधून 2 गेले तर 32 येतात. आता 32 मल्टिप्लाय बाय 2 केले आणि त्याच्यामधून वजा 1 केला तर 32 2 जा किती होतात 64, 64 मधून 1 गेला तर 63 होतात. आणि आता या 63ला मल्टिप्लाय बाय 2 करून त्याच्यामधून वजा 0 करायचे, कारण क्रमाने आपण उतरता क्रम लावलेला आहे. तर 0 वजा केले. 63चा दुप्पट होते 126. 3 2 जा 6 आणि 2 6 जा 12 याप्रमाणे, आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वर. याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं. असं लॉजिक लावायचं होतं. आता पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया. बघा, यामध्ये 4x4x4चा आपल्याला एक क्यूब दिलाय, म्हणजे घन ठोकळा दिलेला आहे, आणि त्याच्यावरचे रंग असे दिलेत निळा, लाल आणि पिवळा. निळा, लाल, पिवळा रंग दिलाय, पण समोरासमोर बाजूंवरचा. आता समोरासमोरवर बाजू जर म्हटली तर हिच्यामध्ये बघा, जर आपण इथे रेड म्हटला, त्यानंतर इथे आता येल्लो कलर तर काय माझ्याजवळ नाहीये, पण इथे जर वाय कलर घेतला म्हणजे येल्लो कलर घेतला आणि इथे आपण ब्लू कलर घेतला, याप्रमाणे घेतला तर इकडे पण काय येईल, इकडे पण ब्लू कलर येईल. त्यानंतर इकडे रेड आहे तर त्याच्या बॅक साईडला इकडे रेड कलर येईल. खाली इथे वरती वाय आहे तर खाली बेसला टॉपला पण वाय कलर येईल. ह्याप्रमाणे आपल्याला या ठोकळ्याची आकृती दिलेली आहे, आणि त्याप्रमाणे म्हणजे समोरचा रेड असेल तर याच्या पाठीमागचा पण रेड कलर येईल. याचाच अर्थ काय तर बघा, याप्रमाणे जर ठोकळा असेल तर हा रेड कलर आहे, तर याच्या खाली बॅक साईडला पण रेड कलर आहे. आता इथे 6 कलर वेगवेगळे आहेत, पण इथे रेड कलर असेल तर इकडे रेड आहे, इकडे ब्लू असेल तर याच्या या बाजूला पण ब्लू कलर असेल, इकडे येल्लो आहे तर इकडे पण येल्लो आहे. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला ब्लू, रेड आणि येल्लो कलर असे याप्रमाणे आपल्याला दिलाय. रेड, ब्लू आणि येल्लो, येल्लो वरती आहे. याप्रमाणे आपण काय केलं, जर ठोकळा ठेवला तर याच्यावरचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न बघा काय दिलेला आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे, पहिला प्रश्न दिलेला आहे 44 नंबरचा आहे. 2 पृष्ठांवर लाल रंग येईल असे एकक घन किती. 2 पृष्ठांवर म्हणजे दोन पृष्ठांवर लाल. आता इथे पण लाल आणि इथे पण लाल पाहिजे, पण याप्रमाणे जर आपण केलं तर पहा
यामध्ये इथे रेड आहे, तर 2 पृष्ठांवर कुठेच आपल्याला 1 2 3 4 4 बाय 4चा आहे, तर इकडे रेड येईल तर इकडे ब्लू येईल, याप्रमाणे येईल. तर याप्रमाणे एक पण याच्यामध्ये आपल्याला रेड कलरचा 2 पृष्ठ असलेला रंग मिळणार नाही, कारण इथे रेड असेल तर इथे येलो असेल, इथे रेड असेल तर इकडे ब्लू असेल. सेम याप्रमाणे इथे रेड असेल तर इकडे ब्लू असेल, खालून इकडे रेड असेल तर खालून येल्लो असणार. म्हणजे आपल्याला एक पण पृष्ठ काय मिळणार नाही, ते की लाल रंगाचे 2 पृष्ठ असतील, असा कुठलाही पर्याय नाही. म्हणून आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा 45 नंबरचा क्वेश्चन आहे, किमान 2 पृष्ठ, किमान 2 पृष्ठ रंगीत असतील असे एकक घन किती. आता किमान 2 पृष्ठ म्हणजे याप्रमाणे जर आपण केले तर किमान 2 पृष्ठ कलरमध्ये. आता यामध्ये बघा 1 2 3 4 हे कोपरे आहेत, याच्यावर किमान हा एक आणि हा एक कलर, म्हणजे असा ह्याप्रमाणे हा एक आणि हा एक कलर, किमान 2 कलर आहेत, किंवा हे 2 कलर आहेत, हे 2 कलर आहेत, किंवा हे 2 कलर आहेत, म्हणजे असे 8 कोपरे असतात. म्हणून ते 8 प्लस याला काय आहे 6 पृष्ठ आहेत. म्हणजेच इथे काय करणार, 6 पृष्ठाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला 4 बाय 4चा आहे 2 कलर, म्हणजे इथे इथे ह्याप्रमाणे येईल 2 4 6 8, ह्याप्रमाणे 8, खालच्या बाजूने 8 9 10 11 12 13 14 15 16 याप्रमाणे आपल्याला कलर मिळतील. त्याचप्रमाणे किमान 2 पृष्ठ म्हणजे इथे बघा हा एक पृष्ठ 2 3 4 5 6 7 8, म्हणजे वरच्या बाजूला किती मिळालेले आहेत 8 पृष्ठ मिळालेले आहेत. तसेच खालच्या बाजूला पण +8 मिळतील. त्यानंतर 8 आणि 8 16 झाले, 17 18 19 20 21 22 आणि या बाजूचे 23 24, म्हणजेच इथे किती येतील 8 मिळतील. 8 त्रिक हे 24 झाले, प्लस किमान या कोपऱ्यांवरचे हे 2 कलर होतील किंवा हे 2 कलर होतील, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 8 कोपरे, म्हणजे यांची जर बेरीज केली तर 32 32 असे ठोकळे असतील की ते किमान 2 रंगाने काय केलेले असतील, रंगवलेले असतील. म्हणून इथे किमान दिलेले आहे, म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 32 येतील. त्यानंतरचा 46 नंबरचा क्वेश्चन आहे, निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ असणारे एकक घन किती. निळ्या रंगाचे बघा याप्रमाणे दिलेले आहे, आपल्याला 4 बाय 4चा दिलाय, जसा हा 3 बाय 3चा आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे हे 3 आणि हे 3, 3 त्रिक 9, 3चा घन 3चा वर्ग काय होतो 9 होतो. त्याचप्रमाणे 4चा वर्ग किती होतो, तर किमान आपल्याला इथे जे दिलेले आहेत तर 2 बाजूने इथे बघा निळ्या रंगाचे हे 4 आणि हे 4 16 आणि त्याच बाजूने 16 16 आणि 16 किती होतील 32. याचं उत्तर सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे 32. दोन्ही बाजूला दोन्ही पृष्ठांवर निळे रंग आहेत आणि एकूण 16 पृष्ठ आहेत 4 4 4चे 4 बाय 4चे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक काय असणार आहे 3 असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळजवळ एक पार्ट निम्मे प्रश्न सोडवलेले आहेत. व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून आपण 2 पार्टमध्ये करणार आहोत. तर पुढचे 45 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनल सोबत राहा, जाऊ नका. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील, स्पष्टीकरण आवडले असतील, माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला जर 22 तारखेची उत्तरसूची हवी असेल, स्पष्टीकरण हवे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे ते अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. चला तर आपण इथेच थांबतोय, भेटूया पुढच्या प्रश्नांमध्ये, म्हणजे 47 to 90च्या प्रश्नांमध्ये. आपण इथेच थांबतो. जर तुम्ही गणिताचा म्हणजे मॅथमॅटिक्सचा सॅटचा पेपर मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर नक्कीच तोही बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.